जय शिवराय मंडळी. मी श्रेया. मी आजपासून माझी ट्रॅव्हल ब्लॉगर ही जर्नी सुरू करते आणि आपल्या संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही श्री गणेशापासून करायला हवी. म्हणून माझा पहिला व्हिडिओ मी बनवते रांजणगावच्या महागणपतीवरती. जर तुम्ही पुण्यातच राहायला असाल तर शिवाजीनगर ते पुणे ही ST सेवा आणि वाघोली ते रांजणगाव ही PMT सेवा आहे. तर मी जाताना PMTने गेले. मला फक्त 70 रुपये तिकीट लागलं. तेच शिवाजीनगर ते पुणे STचं तिकीट 91 रुपये आहे. तर मी अशाच तऱ्हेने माझा PMTचा प्रवास चालू झाला. सकाळचा मोकळा रस्ता, रविवार असल्यामुळे पुणे नगरवरती अजिबातही ट्रॅफिक नाही. त्याच्यानंतर आल्हाद असं वातावरण, थंडगार हवेमध्ये एक प्रकारची प्रसन्नता आणि एकटीच असल्यामुळे स्वतःशीच खूप सारी बडबड, असं सगळं बघत हा माझा PMTचा प्रवास चालू झाला. तसं रांजणगावला मी पहिल्यांदा जात नाही आहे, पण हो, मी एकटी पहिल्यांदाच येते. आम्ही लहानपणी शाळेमध्ये असताना कुठे पण ट्रिपला जाताना आम्हाला पहिल्यांदा रांजणगावला आणलं जायचं. घरातल्या लोकांसोबत पण भरपूर वेळा मी रांजणगावला आले, पण आजचा प्रवास काहीसा वेगळा आहे हे सारखंच मनामध्ये फिरत होतं. का तर आज मी रांजणगाव बघणार आहे पूर्ण व्यवस्थितपणे, त्यामधल्या मंदिराचे बारकावे, देखावे आणि तुम्हाला पण ते नक्कीच व्यवस्थित सांगणार आहे. सो आज मी खूप एक्सायटेड आहे. त्यानंतर जवळजवळ तासाभराचा प्रवास. रस्त्यामध्ये अजिबात ट्रॅफिक नसल्यामुळे हा प्रवास तासाभरामध्ये झाला. असा तासाभराचा छान सुंदर असा प्रवास संपत मी रांजणगावच्या खूप जवळ आले. PMT स्टॉपपासून एक 5 मंदिराजवळ उतरले आणि बाप्पाच्या आवडीचा दुर्वा आणि जास्वंदाचं फूल घेतला आणि लाईनमधून चालायला लागले. तसं बघायला गेलं तर आज रांगेमध्ये पण अजिबातच गर्दी नव्हती. पूर्णच रांग मोकळी होती. मंदिरात एंट्री गेल्या ओम गणपतये नमः हा मंत्र उच्चारत तर रांग संपली. रांग संपल्यानंतर मग हे समोर असं सुंदर असं लाकडी सभामंडप दिसतंय. त्याच्याकडं एकदा निरखून पाहिलं. खूप सुंदर वाटत होतं आज आणि एवढ्या 5 मिनिटामध्ये लाईन संपल्यामुळं खूप छान पण वाटत होतं. त्यानंतर वरती मोबाईल अलाउड नसल्यामुळे इथपर्यंतच फुटेज घेऊन मला मोबाईल ठेवून द्यावा लागला. त्याच्यानंतर आतमध्ये दर्शनाला गेल्यावर बाप्पाला म्हटलं की अशीच तुझ्या जगभरातली सगळी लोभस रूपं मला बघू दे. मनातली इच्छा त्याला सांगितली आणि बाहेर पडले. बाहेर पडल्यावरती खूप मोठा पटांगण असलेला, खूप भव्य अशी इमारत असलेला भक्तनिवास आहे आणि इथे बसायला पण जागा आहे. बरेचसे लोक इथं बसत होते, फोटो व्हिडिओ काढत होते. इथे एका साईडला इतिहास आहे रांजणगावच्या गणपतीचा, एक मोठी आणि त्याच्या साईडला अष्टविनायक गणपतीचा एक मॅप आहे, रोड मॅप. त्याच्यानंतर ते सगळं व्यवस्थित पाहिलं. हे माझ्या मागचं मंदिर, हा मंदिराचा बॅक साईडने व्ह्यू. हे सगळं बघितलं. त्याच्यानंतर ही जी मागे खूप मोठी दगडी विहीर दिसते आहे, ती विहीर पाहिली आणि खूप मोठी आणि खूप प्राचीन विहीर आहे ही. विहिरीमध्ये पाणीसुद्धा होतं आणि आतूनच दिसतं आहे की तिथं एक छोटंसं मंदिर आहे. तर आत जाऊन पाहिलं तर हे महादेवाचं मंदिर, एक छोटीशी छानशी पिंड आहे इथे. बाहेरूनच पिंडीचं दर्शन घेतलं आणि पुढं निघाले. पुढं बघते तर हे जे मागच्या साईडला पूर्ण चित्र रेखाटले आहे आणि माहिती दिली आहे की इतिहास काय. तर प्राचीन काळात गुत्समद नावाचा थोर ऋषी होता. हे ते ऋषींचं चित्र आहे जे रेखाटले आहे. ते गणेश भक्त होते आणि गणेशाच्या कृपाशीर्वाद त्यांना होता. ते शिंकले आणि त्यातून लाल रंगाचा मुलगा निर्माण झाला. दिवसेंदिवस मोठा होत गेला. अनेक विद्या आणि शस्त्र यामध्ये तो निपुण झाला. तो सुद्धा खूप मोठा गणेश भक्त होता, पण असुरी शक्ती त्याच्या अंगामध्ये दिवसेंदिवस संचारत होत्या. अनेक वर्षाच्या तपस्येमधून भगवान शंकराच्या कृपेने त्यांनी गणेशास प्रसन्न केले, जे याच्यामध्ये हे चित्र दाखवलं गेलं आहे.
त्याच्यानंतर गणेशाने त्यांना सोनं, चांदी, रुपे याची 3ही फिरती नगरं भेट दिली आणि त्यांना वर असा दिला की ही 3ही नगरं जेव्हा एका रेषेमध्ये येतील तेव्हा तुझा मृत्यू होईल. तेव्हापासून त्रिपुरासूर म्हणून ओळखला जाऊ लागला. भगवान गणेश व शंकराच्या वरदानामुळे उन्मत्त झाला. त्याने पृथ्वी, स्वर्ग, नरक येथे सगळीकडे अत्याचार चालू केले. किती छान पद्धतीने हे चित्र की याच्यामध्ये आपल्याला लगेच कळते की अत्याचाराचं याच्यामधून मेन्शन होतं. या सगळ्यामुळे ऋषी, मानव, देव त्रस्त झाले. कैलास पर्वतावर जाऊन यासाठी सुटकेसाठी प्रार्थना करायचं सगळ्यांनी ठरवल्या. प्रार्थना केली. त्रिपुरासुराच्या वधाची मागणी केली. तर त्रिपुरासुराची वधाची मागणी शंकरांनी मान्य केली आणि त्यांनी लढायला सुद्धा सुरुवात केली. तर त्रिपुरासुराने भगवान शंकरांचा पराभव केला. त्यावेळी नारद मुनी यांच्या कथनाप्रमाणे भगवान गणेशाची पूजा लढाईपूर्वी केली नाही, ती पूजा करावी व आशीर्वाद घ्यावा. त्याप्रमाणे श्री क्षेत्र मणिपूर येथे गणेशाची स्थापना करून भगवान शंकरांनी उग्र तपश्चर्या केली आणि राक्षसवधासाठी अस्त्र द्यावी अशी विनंती केली. हे श्री क्षेत्र मणिपूर म्हणजे सध्याचं रांजणगाव. भगवान शंकराच्या तपश्चर्यामुळे प्रसन्न होऊन भगवान गणेश 10 मुख 20 हात असलेल्या महाकाय रूपामध्ये प्रगट झाले. हे आपल्याला या चित्रामधून लक्षामध्ये येते. अशा महाकाय रूपामुळे येथील गणपतीस महागणपती म्हणून ओळखण्यात येतं. भगवान शंकरास एक अक्षर मंत्र देऊन त्रिपुरासूर वधात यश येईल असं त्यांनी भगवान शंकराला सांगितलं. त्यानंतर भगवान शंकर त्रिपुरासुरावरती चालून गेले. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला भगवान शंकरांनी एका बाणात एका क्षत्री मंत्राच्या सामर्थ्याने भीमाशंकर येथे त्रिपुरासुराचा वध केला. त्या पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा असं म्हणतात. महान साधू व गणेश भक्त श्री मोरया गोसावी यांच्या आज्ञेने वेदसंपन्न मोरोबादेव यांनी रांजणगाव येथे येऊन महागणपतीची पूजा अर्चा चालू केली. नाना फडणवीस यांनी पुण्यातील रमण्या म्हणजेच आत्ताचं रमणबाग येथून मंदिराकरता दर साल अनुदान पाठवले. नाना फडणवीस कुटुंबासह दर्शनासाठी आलेले हे चित्र आपल्याला दाखवतात. त्यानंतर पंतप्रधान सवाई माधवराव पेशवे यांनी खाजगीतून गणपतीच्या मूर्तीच्या भोवती दगडी मंदिर बांधले व नंतर इंदूर येथील सरदार यांनी लाकडी मंडप बांधला. मंदिरासमोर दगडी ओढ्याचं काम पेशव्यातील सरदार मल्हारराव होळकर व महादजी शिंदे यांनी स्वखर्चाने केले व ते आपल्या परिवारासोबत दर्शनाला आले. रांजणगाव येथील वेदशास्त्र संपन्न राजमान्य राजश्री मोरोबादेव यांना पूजा, नैवेद्य, नंददीप व अन्नछत्राकरिता राजमान्य राजश्री माधवराव पंडित प्रधान पेशवे यांनी शके 1990 पाबळ तालुक्याची सनद दिली. सनद मराठी सनदेचा मजकूर जो आपल्याला इथे मोठ्या अक्षरामध्ये लिहिलेला दिसतोय. दिनांक 23 ऑगस्ट 1768. हे चित्र, त्यावरचे मजकूर हे सगळं मी मनापासून वाचलं, डोळ्यामध्ये साचवलं आणि हा इतिहास समजून घेतला आणि त्यानंतर तिथून हळूच बाहेर पडले. बाहेर पडल्यानंतर मला दिसलं ते शंकराचं एक छोटंसं मंदिर. मग लगेच आतमध्ये गेले, मनोभावे पाया पडले आणि सहज सगळा आजूबाजूचा परिसर फिरत बाहेर आले. तर बाहेर आल्यानंतर तर मला मंदिर परिसरामध्येच अजून एक मंदिर दिसलं. त्याच्यामध्ये गणपती बाप्पा, रिद्धी आणि सिद्धी अशा 3 मूर्ती आहेत. मूर्ती अतिशय सुंदर आहेत. त्याच्यानंतर बाहेर आल्या तर एक दत्त मंदिर होतं, छोटंसं छानसं. मी दत्त मंदिराच्या पण पाया पडले आणि माझा हा रांजणगावच्या मंदिराचा आतमधला पूर्ण दर्शनाचा भाग संपला. त्याच्यानंतर मग मी पाया पडून बाहेर निघाले. बाहेर निघाल्यावरती एक मला गार्डन दिसलं, जे गार्डनमध्ये शेतकरी आणि बैल असा एक पुतळा आहे. त्याच्यानंतर वेगळे सिंह वगैरे अशा वन्य प्राण्यांचे पुतळे, जिथे आपण लहान मुलांना आणून थोडंसं त्यांचं मनोरंजन करू शकतो. तर
वातावरण छान होतं. आत्ताशी 10-10:30 वाजले होते, त्याच्यामुळं मस्त वाटत होतं. थोडंसं गार्डनमध्ये फिरले, इकडं तिकडं पाहिलं आणि म्हटलं की आजचा हा प्रवास आपला मंदिर परिसराचा इथंच संपतो आहे. पोटामध्ये खूप भूक लागली होती, काय खावं ह्याच विचारामध्ये गार्डनची तेवढी टूर पूर्ण केली आणि म्हटलं आता बाहेर जाऊन आपल्याला काय खायला मिळतं आहे ते पहिलं पाहूया. तर मला बाहेर येऊन भेटला वडापाव. छान होता वडापाव चवीला. वडापाव घेतला आहे तर एक चहा पण घ्यायलाच हवा, म्हणून असा एक मी चहा घेतला. त्याच्यानंतर जे बाहेरचं हे जी कमान आहे महागणपतीची, ही खूप जास्त सुंदर आहे. 2 हत्ती आहेत खूप मोठे आणि ही अशी भव्य अशी एंट्रन्स आहे. सो ही एंट्रन्स मी तसं बघायला गेलं तर शेवटी पाहिली, पण अतिशय सुंदर आहे. त्यानंतर चालत जाऊन SD पकडली आणि सुरू झाला माझा पुण्याला परतीचा प्रवास. तर आपण महिला असल्याचा थोडा फायदा घेतला आणि 91 रुपयाचं तिकीट मला 46 रुपयालाच पडलं आणि अतिशय कमी खर्चामध्ये, लिटरली 150 रुपयामध्ये माझा रांजणगावचा प्रवास पूर्ण झाला. आणि जाताना जे काका होते ना, त्यांचं ड्रायव्हिंग कौशल्य बघून मला एवढं भारी वाटलं ना, एवढे मस्त गाडी चालवत होते ते. म्हटलं ज्या दिवशी आपण रस्त्यावर गाडी चालवल ना, एवढं परफेक्शन असायला हवं. कारण काकांनी जवळजवळ 1.5 ते 2 तासांचा प्रवास आमचा फक्त 1 तासामध्ये पूर्ण करून दिला. आणि अशा रीतीने माझा हा प्रवास, माझा पहिला व्लॉग संपतो आहे. आणि अशाच नवीन कंटेंटसाठी, ट्रॅव्हल रिलेटेड कंटेंटसाठी आणि इतिहासासाठी मला नक्की फॉलो करा. थँक्यू सो मच. वाटतं आज हा होता आजचा रांजणगाव दर्शनचा ब्लॉग. मी पूर्ण डिटेलमध्ये हा व्हिडिओ शूट केला आहे आणि मला एवढं छान